शेतकऱ्यांसाठी सगळ्यात मोठी ब्रेकिंग न्यूज आता समोर आली आहे। 5 अडचणी आल्यामुळे कर्जमाफी थोडी आता थांबवली। आता पुढील ही तारीख आता फिक्स केली आहे। मी आता तुम्हाला फसवलं नाही, मला थोडासा वेळ द्या, असं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आत्ताच पत्रकार परिषद देऊन सांगितलं। बघा, मुख्यमंत्र्यांनी कर्जमाफीबद्दल 5 गोष्टी शेतकऱ्यांच्या क्लिअर केल्या आहेत। बघा, यामधील पहिली गोष्ट म्हणजे आता नक्की का अर्थसंकल्पात कर्जमाफी केली नाही याच्या सुद्धा प्रश्नाचं उत्तर दिलंय। त्यानंतर दुसरा प्रश्न असा आहे, आता इथून पुढे शेतकऱ्यांनी आता कर्जमाफी तर केली नाही, मग शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं हे पण सांगितलंय। त्यानंतर तिसरा प्रश्न असा, बघा, कोणत्या तारखेपर्यंत तुम्हाला आता कर्जमाफीची इथून पुढे वाट बघावी लागणार आहे ती तारीख सुद्धा सांगितल्या। तसेच चौथा महत्त्वाचा प्रश्न आहे, बँकांचा फोन आल्यावर बघा शेतकऱ्यांनो तुम्ही काय करायचं आहे, बँकांचा जर तुम्हाला फोन आला तर तुम्ही काय करायचं आहे याबद्दल सुद्धा महत्त्वाची माहिती मुख्यमंत्र्यांनी दिली। 5 नंबरचा प्रश्न, कर्ज भरा असं बँकांचा तुम्हाला फोन आल्यावर या 2 नंबरला आम्हाला कॉल करा, आम्ही त्यांना बघतो। बघा, मुख्यमंत्र्यांनी काय सांगितलंय, जर कर्ज भरा असं धमकीचे फोन बँकांचे तुम्हाला जर आले की बघा कर्ज भरा नाहीतर कारवाई करू असे फोन आले तर पुढील 2 नंबर सांगले। आता बघा, मुख्यमंत्र्यांनी 2 नंबर यामध्ये दिलेत, तर त्यावरती आम्हाला कॉल करा, आम्ही त्या बँकांना सांगतो, असं स्पष्टपणे मुख्यमंत्र्यांनी आता सांगितलंय। नमस्कार शेतकरी मित्रांनो, आज सकाळीच पत्रकार परिषद झाली। त्या पत्रकार परिषदेमध्ये शेतकऱ्यांचं टेन्शन घालवणारी बातमी आता समोर आली आहे। शेतकरी मित्रांनो, तुम्हाला प्रश्न पडला असेल की आता अर्थसंकल्पात कर्जमाफी तर झालेली नाही, मग आता पुढे काय करायचं या चिंतेमध्ये तुम्ही जर आहात तर त्यामध्येच आता बँका बघा, तुमच्या बँका जे कर्जमाफी तुम्ही त्यामधून घेतल्या तर त्या बँका हात धुवून तुमच्या पाठीमागे आता नक्कीच लागलेल्या असतील, त्यामुळे तुम्ही टेन्शनमध्ये असणार। तर याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आज सकाळी पत्रकार परिषद घेऊन शेतकऱ्यांचे टेन्शन घालवून टाकणारी बातमी आता दिली आहे। ही बातमी ऐकून तुम्ही सुद्धा खुश 100% व्हाल। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, आता मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला पुढे काय करायचं आहे हे सांगितलंय। बघा, आता नेमकं तुम्ही पुढे काय करायचं ते बघा। प्रत्येकाला आता वेगवेगळ्या सूचना आता मुख्यमंत्र्यांनी केल्या आहेत। ज्या शेतकऱ्यांचे 1 लाख रुपयापर्यंत शेती पिकासाठी बँकाकडून कर्ज घेतलं आहे त्यांना वेगळी सूचना दिलेली आहे। 2 लाख रुपये कर्ज असणाऱ्या शेतकऱ्यांसाठी वेगळी सूचना आहे। 3 लाख रुपये जर तुम्ही बँकाकडून कर्ज घेतला असेल तर तुमच्यासाठी देखील वेगळी सूचना आहे। त्यानंतर बघा, 4 लाख असेल, 5 लाख असेल, अशा प्रकारच्या सूचना आता मुख्यमंत्र्यांनी वेगवेगळ्या स्वरूपात आता शेतकऱ्यांना दिल्या आहेत। कोणत्या सूचना तुम्हाला दिल्या आहेत नक्की बघायचं आहे। त्यामुळे शेतकरी मित्रांनो, तुम्ही जर शेती पिकासाठी कर्ज जर काढला असेल तर नेमकं तुम्ही आता पुढे काय करायचं आहे, मुख्यमंत्री साहेबांनी पुढची कोणती तारीख तुम्हाला दिली आहे, नेमकं आता कोणत्या 5 अडचणी, ज्या 5 अडचणी आहेत तर त्या कोणत्या अडचणी आता मुख्यमंत्री साहेबांनी सांगितलेत। 5 अडचणी आल्यामुळे मुख्यमंत्री साहेबांनी आता तुमचं कर्ज आहे तर ते कर्जमाफी केलेलं नाही, नेमकं प्रॉब्लेम तरी काय झाला ज्यामुळे तुमचं कर्ज माफ केलं नाही। अगदी तुमच्या फायद्याचा व्हिडिओ आहे। तुम्ही जर शेती पिकासाठी कर्ज जर बँकेकडून घेतला असेल आणि जर कर्जमाफीची अपेक्षा धरून बसला असाल आणि तुम्ही आता जर टेन्शनमध्ये असाल तर तुम्ही हा महत्त्वाचा व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। तुमच्या डोक्यातील सर्व काही टेन्शन घालणारा हा व्हिडिओ असणार आहे। मुख्यमंत्र्यांनी तुम्हाला दिलासा देणारी बातमी आता सकाळीच पत्रकार परिषद घेऊन दिली आहे। शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी आता 5 प्रश्नांची उत्तर दिली आहेत, तर त्या 5 प्रश्नांची उत्तरे आज आपण या व्हिडिओमध्ये बघणार आहोत। यामधील पहिला जो प्रश्न आहे तो म्हणजे नक्की का अर्थसंकल्पात कर्जमाफी केली नाही। बघा, याबद्दल मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी स्पष्टपणे सांगितलं की लाडकी बहीण योजना असेल, तसेच एसटी बसमध्ये महिला जे हाफ तिकीट योजना आहे, म्हणजेच बघा यामध्ये आता शेतकरी मित्रांनो, महिलांना तुमची बायको असेल, तुमची सून असेल तर त्यांना एसटी बसमध्ये जी अर्ध तिकीट केलं ती लाडकी बहीण योजना असेल, तर या 2 कारणामुळे सरकारच्या तिजोरीवर मोठा भार पडल्याने सरकारकडे तिजोरीमध्ये पैसे उरलेलेच नाहीत। मग आता तुम्हाला प्रश्न पडला असेल, पैसे तर तिजोरीमध्ये उरलेलेच नाहीत की नेमकं पुढे काय होणार, तर याची सुद्धा उत्तरे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेबांनी आता सर्व शेतकऱ्यांना दिलेली आहेत। तर बघा, आता शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्री साहेबांचं दुसऱ्या प्रश्नाचं उत्तर समोर आलेलं आहे। ते म्हणजे बघा, आता इथून पुढे शेतकऱ्यांनी नेमकं काय करावं, तुम्ही आता नेमकं काय करायचं आहे बघा। तर बघा, इथून पुढे शेतकऱ्यांनी काय करावं याबद्दल मुख्यमंत्री साहेब म्हणाले, आम्ही केंद्र सरकारच्या माध्यमातून 1 लाख कोटी रुपयांपेक्षा जास्त निधी आम्ही मागवणार आहोत।
तो निधी दिल्या शेतकऱ्यांचे आम्ही कर्ज जे आहे तर ते पूर्णपणे माफ करू। आता सध्या तरी शासनाच्या तिजोरीवर भार पूर्णपणे पडलेला आहे। लाडकी बहीण योजना असेल किंवा अन्य कोणत्या योजना असतील ज्यामुळे सरकारच्या तिजोरीवर पैसे जवळपास संपलेले आहेत, त्यामुळे आम्ही वाट बघत आहोत की केंद्र सरकार निधी केव्हा देईल। तर शेतकरी मित्रांनो, तुम्ही फक्त आता या तारखेपर्यंत वाट बघायचं आहे। कोणती ती तारीख आहे तर ती तारीख बघा शेतकरी मित्रांनो, मुख्यमंत्र्यांनी एक तारीख सांगितल्या, त्या तारखेपर्यंत तुम्हाला आता वाट बघावी लागणार आहे। ती तारीख तुम्हाला लगेच समजणार आहे, पण त्याआधी 3 नंबरचा जो मुख्यमंत्री साहेबांना प्रश्न असा आहे तर तो म्हणजे बँकांचा फोन आल्यावर तुम्ही काय करावं। बघा, बँकांचा फोन जर धमकीचा तुम्हाला आला तर तुम्ही काय करायचं याबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी सांगितले। बघा शेतकरी मित्रांनो, कोणत्याही बँकात जर तुम्हाला फोन आला तर तुम्ही काय करायचं आहे याबद्दल मुख्यमंत्री साहेबांनी दिलासा देणारी बातमी शेतकऱ्यांना दिली। या माहितीमुळे शेतकऱ्यांना मोठा दिलासा आता मिळणार आहे। तुम्ही स्टेट बँक ऑफ इंडियामध्ये कर्ज घेतले असेल, बँक ऑफ इंडियामध्ये कर्ज घेतला असेल, तसेच महाराष्ट्र बँकेत कर्ज घेतला असेल, पोस्ट ऑफिसमध्ये कर्ज घेतला असेल, ICICI बँकेमध्ये कर्ज घेतला असेल, HDFC बँकेमध्ये कर्ज घेतला असेल, IDBI बँकेमध्ये कर्ज घेतले असेल, ॲक्सिस बँक असेल, इंडियन बँक असेल किंवा तुमच्या गावातील सोसायटीमधील बँकेमध्ये कर्ज घेतला असेल, तुमच्या आता जवळच्या जिल्हा मध्यवर्ती बँकेत तुम्ही कोणत्याही बँकेतून जर शेतकरी मित्रांनो शेती पिकासाठी तुमच्या कर्ज घेतले असेल तर त्यासाठी मुख्यमंत्री साहेबांनी आता सर्व बँकांना आदेश आता दिले आहेत की शेतकऱ्यांना जास्त त्रास देऊ नका। आम्ही फंड तयार करत आहोत, केंद्रातून फंड आल्यानंतर आम्ही शेतकऱ्यांचे बघा शेतकऱ्यांनी जे कर्ज काढलं आहे तर तुमच्या बँकेतलं जे कर्ज आहे तर ते आम्ही बँकेतलं कर्ज सर्व काय आम्ही देऊन टाकू। अशा सर्वच महाराष्ट्रातील बँकांना मुख्यमंत्र्यांच्या सूचना आता गेलेल्या आहेत। तर मग आता तुम्हाला काय करायचं आहे बघा, तुम्हाला तरी पण बँकांचे जर फोन आले लवकरात लवकर कर्ज भरा अन्यथा कारवाई करू, अशा प्रकारचा जर तुम्हाला धमकीचा बँकेकडून जर फोन आला तर बघा मुख्यमंत्री साहेबांनी यासाठी महत्त्वाचे 2 नंबर सुद्धा दिले आहेत। ते 2 नंबर तुम्हाला या व्हिडिओमध्ये समजणार आहेत। ते 2 नंबर तुम्ही घेऊन त्यावरती सुद्धा तक्रार करू शकता। तर बघा तुम्हाला आता राहिला प्रश्न तो म्हणजे नेमकं कोणत्या तारखेला केंद्र सरकार हा निधी आता महाराष्ट्र सरकार देणार, म्हणजेच महाराष्ट्र सरकारला कर्ज माफीसाठी 1 लाख कोटीचा जो निधी आहे तर तो महाराष्ट्र सरकार म्हणजे देवेंद्र फडणवीस आता मोदी साहेबांना आता 1 लाख कोटींचा निधी मागवणार। आणि बघा त्यामध्ये आता काय सांगितलंय, आमची कर्जमाफी केव्हा होणार असा प्रश्न तुमच्या मनामध्ये आता उपस्थित झाला असेल। आता बघा मुख्यमंत्र्यांनी कोणती तारीख दिली याबद्दलची सविस्तर माहिती आता तुम्हाला सांगतो। सर्वांनी व्हिडिओ पूर्ण बघायचा आहे। आजच पत्रकार परिषद झाली, या पत्रकार परिषदेमध्ये मुख्यमंत्र्यांनी मोठा खुलासा केला आहे, त्यामुळे शेतकऱ्यांचे थोडे टेन्शन आता यामुळे कमी सुद्धा झालेले आहे। आता बघा शेतकरी मित्रांनो, यामध्ये तुम्हाला 2 गोष्टी क्लिअर होतील। ते म्हणजे तुम्हाला बँकेकडून जर धमकीचे फोन आले की कर्ज भरा असा धमकीचा फोन आला तर त्यासाठी तुम्हाला कुठे तक्रार करायची, कोणत्या नंबरवर तक्रार करायची हे पण तुम्हाला क्लिअर होईल। आणि कोणत्या तारखेला तुमची कर्जमाफीची तारीख येईल तर कोणकोणती तारीख येईल आता इथे सर्व काही क्लिअर होईल। मुख्यमंत्र्यांनी पत्रकार परिषद घेऊन ही महत्त्वाची माहिती दिली। बघा तर बघा शेतकरी मित्रांनो, आता पुढील येणारा महिना आहे तर तो एप्रिल महिना आहे। तर या एप्रिल महिन्याच्या 15 तारखेपासून 20 तारखेपर्यंत तुम्हाला केंद्राकडून महाराष्ट्र सरकारला निधी उपलब्ध होईल अशी दाट शक्यता आहे। कारण आता मार्च एंडिंग आहे, यामुळे आता महिन्याच्या मार्च एंडिंग असल्यामुळे या महिन्यात केंद्र सरकार राज्य सरकारला निधी देऊ शकत नाही, कारण मार्च एंडिंग असल्यामुळे पैसे नसतात। पुढच्या एप्रिल महिन्याच्या 15 ते 20 तारखेपर्यंत केंद्र सरकार राज्य सरकारला निधी देऊ शकतं, परंतु तशा प्रकारचं रिक्वेस्ट, तशा प्रकारची मदत केंद्र सरकार राज्य सरकारला करायला पाहिजे। यामध्ये एक दिलासा देणारी बातमी अशी पण आहे की केंद्रात आता भाजपचे सरकार आहे, तुम्हाला पण माहिती आहे केंद्रात मोदी सरकार आहे आणि राज्यात पण भाजपचे सरकार आहे म्हणजे देवेंद्र फडणवीस सरकार आहे, तुम्हाला पण माहिती आहे। त्यामुळे निधी हा केंद्र सरकार निधी हा केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारला नक्की देईल आणि लवकरात लवकर तुमचे कर्ज माफ होईल। तर बघा आता राहिला प्रश्न बँकांचा, जर तुम्हाला जर बँकामधील कॉल्स येत असतील तर त्यावरती नेमकं तुम्हाला कुठे तक्रार करायची या ठिकाणी तुम्ही आता गुगलवरती जाऊन त्या ठिकाणी मुख्यमंत्री हेल्पलाईन नंबर असं सर्च करा। या ठिकाणी तुम्ही बघू शकता मुख्यमंत्री हेल्पलाईन नंबर असं तुम्ही या ठिकाणी सर्च करायचं आहे। आता तर त्या ठिकाणी तुम्हाला हेल्प करण्यासाठी मुख्यमंत्र्यांचा नंबर दिला आहे, गुगलवरती जाऊन तुम्ही नक्की बघायचं आहे मुख्यमंत्री हेल्पलाईन नंबर
असं सर्च करायचं आहे। तो नंबर घेऊन तुम्ही त्या ठिकाणी कॉल करून सांगू शकता। तुम्ही तसं सांगितलं म्हणजे या ठिकाणी तुमचा जिल्हा असेल, तुमचं तालुका असेल, तुमचं गाव असेल, त्यानंतर तुमचं नाव असेल, तुमचं सर्व काही डिटेल्स जर दिला, जी रिक्वेस्ट जी आहे तर ती मुख्यमंत्री साहेबांपर्यंत पोहोचली जाते। त्यानंतर तुम्हाला बँकाकडून थोडीफार जी काय असेल ते बँकांना मुख्यमंत्री साहेब थोडी रिक्वेस्ट करू शकतात। तर आता पुढील महिन्यामध्ये बघा काय सांगितले महत्त्वाची, पुढे आता मार्च एंडिंग असल्यामुळे तुम्हाला आता केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारला निधी देऊ शकत नाही, परंतु एप्रिल महिन्याच्या 15 तारखेपासून ते 20 तारखेपर्यंत या 5 दिवसामध्ये आता ही तारीख जी आहे त्या तारखेला आता केंद्र सरकार महाराष्ट्र सरकारला निधी देऊ शकतं आणि आता तुमचं कर्ज पुढील महिन्यातच माफ होऊ शकतं असं दाट शक्यता आहे। तर शेतकरी मित्रांनो, तुम्हाला अशाच प्रकारचे व्हिडिओ पाहण्यासाठी आमच्या लाईफ चेंज मोटिवेशन या योजना चॅनलला नक्की सबस्क्राईब करा। धन्यवाद।